मुळात बार्शीतील प्रस्थापित आमदार हे दोन्ही आजी माजी आमदार आहे, तर या दोन्ही आमदारांबरोबर आपण टक्कर द्याल असं आपल्याला वाटतंय का? नाही, आमदारांना टक्कर देण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी काही करण्यासाठी आमची उमेदवारी नाही. तर आमची उमेदवारी ही बार्शी तालुक्यातल्या अनेक जे असे उद्योग आहेत, केवळ गटारी केल्या, रस्ते केले, पूल केले म्हणजे विकास नाही किंवा ते लोकप्रतिनिधींचंही काम नाही. एखादा मोठा उद्योग जर बार्शीमध्ये आला असता तर आमच्या या खेडेगावातल्या, या शहरातल्या लोकांना कुठेही पुणे मुंबईला स्थलांतरित व्हावं लागलं नसतं. एक धोरणात्मक निर्णय हा बार्शी तालुक्यामध्ये आजी माजी आमदारानं कुठलाही घेतलेला नाही आणि निश्चितपणानं बार्शीतली जनता ही आता तिसरा पर्याय शोधण्याच्या तयारीत आहे. प्रस्थापित जरी असली तरी आमच्याबरोबर तालुक्यातला पूर्ण विस्थापित समाज आहे. त्याच्यामुळे ही लढाई ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची होणार आहे. गेल्या 14 महिन्यापूर्वी आपण मनोज जरांगे पाटलांच्या आदेशानुसार मराठा आरक्षणासाठी एक महाराष्ट्रातील सर्वात मोठे ज्वलंत उदाहरण म्हणजे देवगावमध्ये धगधगती जी ज्योत ठेवली होती, याबद्दल आपण काय सांगाल? मुळात मराठा आंदोलन, मराठा संघर्षयोद्धा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली चालू असताना पहिल्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे. याच्याही अगोदर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी धरणं आंदोलन ज्यावेळेस बार्शीमध्ये चालू होतं, उपोषणं चालू होती, त्यावेळेससुद्धा प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि आमची आजही भूमिका तीच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना आरक्षण हे मिळालं पाहिजे. मनोजदादा जरांगे पाटलांच्या आव्हानाला किंवा त्यांच्या विनंतीला आम्ही निश्चितपणानं त्या ठिकाणी मान देऊन मराठ्यांसाठी, आरक्षणासाठी आणि पूर्ण बहुजनांच्यासाठी आमची काम करण्याची भूमिका आहे. मग आपणाला नेमकं उमेदवारांनी का निवडून द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता तीच ती गुळगुळीत उत्तरं मी देणार नाही की बाबा कुठं मला विकास करायचा आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. परंतु आजी माजी आमदारांचं कर्तृत्वशून्य नेतृत्व या तालुक्यातनं आता हद्दपार झालं पाहिजे. त्यांनीच काय आमच्या तालुक्याचा मक्ते घेतलेला नाही. माझी भूमिका अशी आहे की किसनराव देशमुखांच्या नंतर या तालुक्यामध्ये दोन्ही आमदार, आजी माजी आमदार हे फक्त बार्शी शहरामधले आहेत. आमची भूमिका अशी असणार आहे की आपण ग्रामीण भागातला एखादा नवतरुण या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी द्यावी. त्या संधीचं सोनं करून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमचा आवाज शेतकऱ्यांचा असेल, विद्यार्थ्यांचा असेल, तरुणांचा असेल, महिला भगिनींचा असेल, त्याच्या संदर्भात आमची भूमिका असणार आहे. महिलांवरील जे वाढलेले अत्याचार आहेत याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपण महाराष्ट्र शासनाला कोणता संदेश द्याल? नाही, महिलांवरती अत्याचार होत आहेत. आपण नुसतं मोबाईलच्या आणि टी व्हीच्या माध्यमातून बघतोय. एवढे मोठे मोठे गुन्हे त्या ठिकाणी दाखल झाले. पण मला किंवा आपण पत्रकार म्हणून आपल्यालाही मला विचारायचं आहे की बार्शीतल्या कुठल्याच आजी माजी आमदाराने याच्यावरती कधी प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा हे गुन्हे घडत आहेत याच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष नाही. केवळ खुर्ची आणि खुर्चीतनं पैसा, पैशातनं सत्ता हे उपभोगण्याचं काम खऱ्या अर्थानं आजी माजी आमदारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी 4,500 कोटीचा विकास निधी आणला असं म्हटलं जातंय, याबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, तो विकास निधी फक्त पत्रकारांच्या प्रश्नातून आणि बोर्डातून आणि डिजिटलमधनंच आम्हाला दिसतोय. प्रत्यक्षात निधी आला आहे आणि कुठल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी जाऊन ऊसाचं पीक येऊन त्या ठिकाणी ऊसातनं पैसे घेऊन आमच्या शेतकऱ्यानं प्रपंच केला आहे असं एक जरी उदाहरण त्या ठिकाणी बार्शी तालुक्यातनं दिलं तर आम्ही आमची उमेदवारी माघारी घेतो. भविष्यामध्ये 1,00,000 एकर, 1,00,000 हेक्टर शेतजमीन ओलिताखाली घेऊ असं आमदार राजेंद्र राऊत म्हणतात, याबद्दल आपल्याला काय? नाही, आश्वासन देणं हे सत्ताधारी म्हणून त्यांचं काम आहे. परंतु ते कितपत सत्यात उतरतंय हे गेल्या 20, 25, 30, 35 वर्षाच्या राजकारणाच्या कारकिर्दीत आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आजी माजींनी काय केलं याच्यापेक्षा शेतकरी सुखी झाला पाहिजे, त्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, त्याच्या विद्यार्थ्याला मोफत शिक्षण मिळालं पाहिजे, त्याच्या मुलांना शिक्षित मिळालं पाहिजे, याच्यासाठी आमची भूमिका आग्रही असणार आहे. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सोयाबीनसाठी फेडरेशन कुठंच झालेलं नाही, परंतु बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीमध्ये केलं, याबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, आता मी शेतकरी कुटुंबातूनच आलेलो आहे आणि ह्या 5, 7, 8, 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अगोदर जरी आपल्याकडं सोयाबीनचं पीक नव्हतं, परंतु या 7-8 वर्षाच्या काळामध्ये बरंचसं पीक हे आपल्या बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा खरीपाचं पीक म्हणून आपण सोयाबीनची या ठिकाणी पेरणी चालू केलेली आहे शेतकऱ्यांनी. पण ही केवळ भंपकपण आहे. आता देवगावपासून पूर्ण 5-25 गावामध्ये आम्ही चौकशी केली. कुठल्याही एका सर्वसामान्य शेतकऱ्यांना आतापर्यंत फेडरेशनला सोयाबीनचा माल विकलेला नाही. आमची सोयाबीन 3200 रुपयापासून 4041च्या पुढं कोणाची गेलेली नाहीत. त्या सोयाबीनला जर तिथं न्यायचं म्हटलं तर अगोदर त्या ठिकाणी चिठ्ठी लागते. चिठ्ठीच्या बरोबरच पुन्हा 5 चाळण्या कराव्या लागत आहेत.
ते हवा एवढी आहे, हवा तेवढी आहे आणि त्याचे पैसे कधी येतील याची गॅरंटी या सरकारवर कुठल्या शेतकऱ्याची राहिलेली नाही. म्हणजे आमचे पैसे, आमच्या घामाचे पैसेसुद्धा तुम्ही द्याल का नाही, अशा पद्धतीची भूमिका, अशा पद्धतीची भीती एक शेतकऱ्यामध्ये आहे. कारण हे सरकार हे फसवं सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं सरकार नाही, हे भटजीचं शेठजीचं सरकार आहे. त्याच्यामुळं आम्हा शेतकऱ्यांचा, बहुजन समाजातल्या या सगळ्या माणसांचा या सरकारवरती विश्वास उडेलेला आहे. त्याच्यामुळं आमचा शेतकरी कुठेही त्या सोयाबीनच्या नादी लागलेला नाही. ते जरी फेडरेशन उघडलेलं असलं तरी बोर्डापुरतं आणि कागदापुरतं त्या ठिकाणी मर्यादित आहे. कुठल्याही शेतकऱ्याने त्या ठिकाणी आपली नोंदणी केलेली नाही. कालच माजी मंत्री दिलीप शेट्टी मनोज जरांगे पाटील यांना भेटून आलेले आहेत, याबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, गेल्या 14-15 महिन्यापासून ज्यावेळेस मनोजदादांचा संघर्ष चालू होता त्यावेळेस कुठलीही उघड भूमिका त्यांनी घेतलेली नाही. परंतु आज मताच्या राजकारणासाठी जर कुणी त्या ठिकाणी मनोजदादांनी त्या दिवशी आम्ही गेल्यानंतर सांगितलं मागच्या 5 दिवसाखाली की झाडाच्या प्रत्येक बुडाखाली एक मंत्री आणि एक आमदार तिथं दिसतोय. म्हणजे एवढी गर्दी महाराष्ट्रातनं सगळीकडे तिथं जाते, सोपरही त्याला अपवाद नसतील. एक मतांचा गट्टा मराठ्यांचा आहे आणि एक सहानुभूतीचा प्रयत्न म्हणून कदाचित ते त्या ठिकाणी गेलेले असतील. बघू आता निवडणुकीमध्ये काय काय होतंय, काय काय नाही ते. आपल्या निवडणुकीचं एक शेड्यूल कोणत्या प्रकारे असेल, आपण आपले प्रचार यंत्रणा कोणत्या पद्धतीने राबवणार आहात, याबद्दल नाही, आजी माजींची जी प्रचार यंत्रणा असेल तितक्याच ताकदीची प्रचार यंत्रणा आमची सुद्धा असणार. ज्या ठिकाणी ह्या दोघांच्या सभा होतील त्याच ठिकाणी आमच्या सुद्धा सभा होतील. म्हणजे अगदी वैराग भागापासून ते इकडं चुम कोरेगाव असेल किंवा इकडं गौडगावपासून इकडं उपले तुम्हाला लक्षाची वाडीपर्यंत असेल, हा सगळा तालुका आम्ही कव्हर करून प्रत्येकाच्या घराघरात जाऊन आम्ही आमची भूमिका सांगून मतांची